आरंगीत उपाशी पगारवाला आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची पगारवाला आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची स्पेशियस लक्झुरियस सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। केंद्र सरकारची आयुष्यमान भारत प्रधानमंत्री योजना आणि महात्मा फुले आरोग्य योजना या अंतर्गत जे काय आरोग्य मित्र काम करतात त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पगार वाढ व्हावी यासह विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे। नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत आपण जाणून घेऊयात। काय सांगाल, आज आपण आंदोलन पुकारलेलं आहे, काय नेमक्या तुमच्या मागण्या आहेत? नमस्कार, मी गणेश पाटील। आपल्या महत्त्वाच्या मागण्या ज्या आहेत त्या म्हणजे 2012 पासून आजपर्यंत जवळजवळ 12 ते 13 वर्षे झाली की आरोग्य मित्र काम करत आहेत। या कामाचा त्यांना योग्य मोबदला मिळत नाही आहे। अगदी अतिशय तुप्पन ज्या पगारावरती म्हणजे 11,464 रुपये इतक्या कमी वेतनावरती आरोग्य मित्र काम करत आहेत। तर आपल्या महाराष्ट्र राज्य आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेकडून आपण शासनाला वेळोवेळी निवेदनं दिलेली आहेत, लोकप्रतिनिधींना निवेदन दिलेले आहेत की आपल्याला किमान वेतन मिळावे, पण अजूनही त्याच्यावरती कुठलाही निर्णय झालेला नाही आहे। त्यामुळं आम्हाला अगदी रुग्णसेवा थांबवून या गोष्टी करायच्या नव्हत्या, धरणे आंदोलन वगैरे यासारख्या गोष्टी करायच्या नव्हत्या, पण अगदी शेवटचा टप्पा म्हणून म्हणावा लागेल, कारण याच्याशिवाय आम्हाला पर्याय नव्हता। आणि नाईलाज तो आपण राज्यव्यापी हे जे संप आहे तो सुरू झालेला आहे 20 तारखेपासून, आणि लवकरात लवकर शासनानं याची दखल घ्यावी आणि आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत ज्या आपण ऑलरेडी त्यांना ते निवेदन दिलेले आहेत त्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात अशी त्यांच्याकडे एक विनंती आहे। आता तुम्ही 12 तारखेपासून बेमुदत संप पुकारलेला आहे, यापुढं राज्य शासनाला तुम्ही अनेक वेळा निवेदनं देखील दिलेली आहेत, यापुढं तुम्ही राज्य सरकारला काय इशारा देणार आहे? नाही बघा, 12 तारखेपासून जो आंदोलन होतं ते शासनाने एक मध्यवर्ती बैठक घेऊन 10 दिवसाचा वेळ मागितला होता। तर 10 दिवसाच्या वेळेमध्ये तुमच्या जे काही मागण्यांचं निवेदन आहे की त्या मागण्यांची विचार करून त्याच्यावरती तोडगा निघेल असं म्हणून सांगितलं होतं। त्यामुळं 12 तारखेऐवजी 20 तारखेपासून हे राज्यव्यापी आंदोलन चालू झालं आहे। आणि हे जे आंदोलन आहे जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील। आणि त्या दरम्यान जर या आरोग्यसेवेमधील रुग्णांविषयी काही समस्या निर्माण झाल्या तर त्याला स्वतः शासन जबाबदार असेल असं आम्ही संघटनेतर्फे सांगू इच्छितो। तर आपण पाहिलं की नक्कीच जी महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे त्या योजनेच्या अंतर्गत आरोग्य मित्र जे आहेत ते रुग्णांना सेवा पुरवण्याचं काम करतात। मात्र आता आजपासून ते बेमुदत संपावर जाण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। यानंतर मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत संप मिटणार नाही अशा प्रकारचा जो काही निर्धार आहे त्या आरोग्य मित्रांनी घेतलेला आहे। यापुढे जे काही रुग्ण आहेत त्या रुग्णांचे जे काय हाल होतील, रुग्णांच्या ज्या काय गैरसोयी होतील त्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह सद्दाम अली, कोल्हापूर। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।